शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। वृद्ध महिलेवर अत्याचार करून काचेच्या बाटलीने मारहाण केल्याप्रकरणी आरोपीस 10 वर्ष सक्त मजुरी व दंडाची शिक्षा ठोठावण्याचा महत्त्वपूर्ण निकाल विशेष जिल्हा न्यायाधीश डॉक्टर UJ मोरे यांनी दिला। राजू साहेब काते असे शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे। 11 नोव्हेंबर 2021 रोजी मध्यरात्री 74 वर्षीय महिला आपल्या घरी एकटी असताना राजू काते याने तिच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला। त्यानंतर त्याने काचेच्या बाटलीने तिच्या डोक्यात मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला। या घटनेनंतर पीडित महिलेने तोपखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राजू काते विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता अहिलानगर शहरात जाणवू लागला। LPG गॅसच्या तुटवड्यामुळे नागरिक, हॉटेल व्यावसायिक आणि रिक्षा चालकांचे हाल होत आहेत। गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून LPG पंपावर रिक्षा चालकांची सुमारे 1 किलोमीटर पर्यंत रांग लागल्याचं चित्र गेल्या 2-3 दिवसापासून दिसत आहे। माजी महापौर अभिषेक बाळासाहेब कळमकर याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉक्टर UJ मोरे यांनी नामंजूर केलाय। शिरूर तालुक्यातील महिलेने MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। त्यात म्हटलंय की सुमारे 3 महिन्यापूर्वी अभिषेक कळमकर याने फिर्यादीची आर्थिक परिस्थिती पाहून तिला नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन दिलं। घरगुती गॅस टाक्याच्या वितरणातील अडचणींच्या पार्श्वभूमीवर LPG गॅस वितरकांनी एकत्रितपणे जिल्हाधिकाऱ्यांकडे पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे। या संदर्भातील निवेदन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना देण्यात आलंय। गुरुवारी सकाळी अहिलानगर शहरात पाईपलाईन रस्ता भागात गॅस टाकी वितरण करणारा टेम्पो टोळक्याकडून अडवण्याचा प्रकार घडला। या संदर्भात तोपखाना पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। कंपनीच्या तांत्रिक अडचणीमुळे गॅस बुकिंग प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असून त्यामुळे नागरिकांना एजन्सीमध्ये गर्दी करावी लागत आहे। नागरिकांच्या वाढत्या त्रासामुळे गॅस सिलेंडरचे वितरण करण्यास अडचण निर्माण होत असल्याची माहिती जिल्ह्यातील LPG गॅस वितरकांनी दिली आहे। एजन्सीमध्ये सुरळीत वितरण करण्यासाठी पोलीस बंदोबस्त द्यावा अशी मागणीही वितरकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत केली आहे। शहराची खबर बातम्या इथे सांगतोय, तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।